जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोफा ह्या थंडावल्या आहेत आणि उद्या मतदान प्रक्रिया पार होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर जळगाव MIDC मध्ये या ठिकाणी वखार महामंडळ आहे। या वखार महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मतदानाचे साहित्य वाटप होत आहे। जर आपण विचार केला जळगाव महापालिकेचा तर 75 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। 75 जागांपैकी 12 जागा ह्या बिनविरोध निवडून आल्या असून 63 जागांसाठीची ही निवडणूक होणार आहे। या 63 जागांसाठी 321 उमेदवार जे आहेत हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। जर बघितलं तर जळगाव शहर महानगरपालिकेमधील निवडणुकीच्या 63 जागांसाठी एकूण मतदान केंद्र 516 असून मतदानाला सकाळी 7:30 वाजता या ठिकाणी सुरुवात होणार आहे। पिंक मतदान केंद्र देखील लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी जळगाव शहराच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून 2 मतदान केंद्र जे असे आहेत ते पिंक रंगाचे सजवण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे उद्या सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून जे उमेदवार 63 जागांसाठी 321 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि यांचं भाग्य मतदार राजा उद्या या मतदानाच्या पेटीमध्ये बंद करणार आहेत। कोणाचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव।